हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, एक निसर्ग नियम आहे. सूर्य पूर्वेला उगवणार आणि पश्चिमेला मावळणार. पण वाऱ्याचं मात्र तसं नसतं. वाऱ्याचा प्रवाह सैरा वैरा धावणार. अर्थातच मुक्त विहार सगळ्यांनाच आवडतो. असं असलं तरी आपण ठरवावी दिशा आपल्या विचारांची, आपण ठरवावी दिशा आपल्या अभ्यासाची. आणि दोस्तांनो, अशीच उत्तम मार्गदर्शक दिशा आपल्या या शाळेत मिळत असेल तर अजून काय पाहिजे. म्हणूनच अभ्यासाचा प्रवाह वाहता ठेवण्यासाठी मी आरजे रेश्मा आणि स्मितींद्रीत आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. शर्यत. 4 मित्र एकदा शर्यत लावतात आपापल्या खेळण्यांची. वीणाजवळ असते हिरवी गाडी, मीनाजवळ पिवळी रिक्षा, संजूकडे असते लाल बस आणि मंजूकडे निळा ट्रक. 1, 2, साडे माडे 3, पळा. हा बघा, लकी आला. हा हा हा, लकी पळायला लागला. बघा बघा, सगळ्यांपेक्षा लकी जोरात पळतोय. लकीनं शर्यत जिंकली. स्मितींजी, आज सगळ्यांना कॉल करण्याआधी मला तुम्हाला विचारायचं की तुमची आवडती गाडी कोणती. म्हणजे गाडी घ्यायची झाली तर तुम्ही दुचाकी गाडी घ्याल की 4 चाकी? फारच मजेशीर प्रश्न आहे. गाडी घ्यायची झाली तर म्हणजे 4 चाकीच गाडी. ओके. आणि का? पण जरा 2-4 माणसांना सोबत एकत्र घेऊन जाता येतं, त्याच्यामुळे एकट्याने काय जायचं प्रवासाला, काही माणसांना घेऊन जायचं होत नाही का. अच्छा, प्रवासाचा आनंद घेण्यासाठी 4 चाकी गाडी घ्यायची. बरोबर. ओके. म्हणजे मंडळी, तुम्हाला कळलंच असेल की मी स्मितींजींना आज हा प्रश्न का विचारला, कारण आजचा अभ्यासच असा आहे, है ना स्मितींजी? हो, बरोबर. आज आपण जो बालवर्गातल्या मुलांना अभ्यास पाठवला होता तो गाड्यांच्या संदर्भातला होता. आणि जसं आपण नेहमी आपल्या आसपासच्या परिसरातल्या वेगवेगळ्या गोष्टींपासून काही ना काही शिकत असतो, विशेषतः त्यांचं वर्णन करायला, त्याचं चित्र काढायला. तसंच काल जो आपण अभ्यास पाठवला होता तो असाच होता की आजूबाजूच्या गाड्यांची नावं सांगा आणि आवडत्या गाडीचे चित्र काढून रंगवा. वा. आणि हा अभ्यास नक्की मुलं करतील, कारण स्मितींजी, हल्लीच्या या मुलांना ना सगळ्या गाड्यांची नावं माहिती असतात. हो ना. कित्येक गाड्यांची नावं आपल्यालाही माहिती नसतात, पण ह्यांना सगळ्या गाड्यांची माहिती व्यवस्थित असते. एवढी स्मार्ट ही पिढी. हो, स्मार्ट आहेच, नक्कीच पिढी स्मार्ट आहे. आणि म्हणून आपल्याला बऱ्याच मुलांकडून चित्र सुद्धा आलेली आहेत व्हॉट्सअपवर. क्या बात है. वा. त्यांच्यापैकी आपण आता बोलूया नव्या केलव या 5 वर्षातल्या एका स्मार्ट मुली, जी आहे गाव शिरपूर, तालुका आर्वी, जिल्हा वर्धा इथली अंगणवाडीत जाणारी मुलगी आहे. तिच्याशी बोलणार आहोत आणि तिची आई सो प्रगतीताई यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि समजून घेणार आहोत की तिने कोणतं चित्र काढलंय आणि त्याच्याबद्दल तिने काय माहिती गोळा केली आहे. वा, नक्की. उमेशजी, नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. उमेशजी, नव्याचा अभ्यास कोण घेतं घरी? ते अंगणवाडी सेविका येतात ना, त्या मॅडम घेते ना. आणि आम्ही आता नव्याशी बोलूच, पण त्याआधी विचारावंसं वाटतं की आपण काय करता? मी मॅडम शेतमजुरी करतो. बर. उमेशजी, हा जो अभ्यास आता अंगणवाडी बंद आहे तरी देखील अंगणवाडी ताई घरी येऊन नव्याला अभ्यास शिकवतायत, सांगतायत. हो मॅडम. हो सर. एकदम समजा जर संध्याकाळला येतात किंवा दुपारला येतात ते 1-1.5-2 घंटे देतात तिला. बरोबर. ह्या सगळ्या पद्धतीबद्दल आणि या परिस्थितीबद्दल तुमचं काय मत आहे की अशा प्रकारे आपण शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करतायत सगळे, त्यावर तुमचं काय मत? मत तर काही नाही सर, जे होते हे व्यवस्थित होऊन राहिलं ना. म्हणजे कसं, अंगणवाडी नाही आहे तरी घरी येऊन शिकून राहिले तर अंगणवाडी सेविका. बरोबर. करेक्ट. जे तिला आवश्यक आहे ते शिकवून राहिले ते. बरोबर. चालेल. मग आपल्याला काही बोलायला जागाच नाही भेटून राहिली ना. चित्र शिकवते, ते जे काही ते शिकवायचं अंगणवाडी ते शिकवतात ते. छान छान. मग आम्ही नव्याशी बोलू शकतो का? हो, बोला ना सर, बोला ना. देव. हॅलो नव्या, कशी आहे? छान आहे. बर, तुला आम्ही काल जो अभ्यास सांगितला होता तू केलायस का? मग आम्हाला सांग बरं, तुझ्या आजूबाजूला कोणत्या कोणत्या गाड्या आहेत? ट्रॅक्टर आहे, ऑटो आहे. अच्छा, मग तू चित्र कोणत्या गाडीचं काढलं? कारचं चित्र काढलंस का? व्हेरी गुड. आणि तू रंगवलंस का ते? कोणत्या रंगाने? रेड,
येलो. अरे वा, खूप छान. मग तुझा फेवरेट कलर कोणता आहे? रेड. छान, वा. मग तू मोठी झाल्यावर गाडी घेशील तेव्हा रेड कलरचीच घेणार? किती छान. मस्त. अच्छा नव्या, तू आम्हाला एखादी छानशी पोएम म्हणून दाखवते का? हाव. बोल बरं, कोणती म्हणशील? Johnny, Johnny is Papa. Put sugar no Papa. Telling lie no Papa. Open mouth ah ha ha. आणि ट्विंकल ट्विंकल? How? बोल ना मग. Twinkle twinkle little star. Have I wonder little star? How I wonder what you are, up above the world so high, like a diamond in the sky. Very good. व्हेरी गुड. छान, मस्त. मछली करती रानी है, जीवन उसका पानी है. हाथ लगा को डर जाएंगी, बाहर निकाल को मर जाएंगी. पानी नहीं डालो तो तर जाएंगी. ओके, व्हेरी गुड. छान. आता एखादी मराठीतली पण कविता म्हणून टाक. येरे येरे पावसा येतं का? हा. म्हण. एरे एरे पावसा, तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा, मामा झाला मोठा. बरोबर, छान. हे छान होतं. व्हेरी गुड. अच्छा, तुला ही सगळी गाणी शिकवली कोणी नव्या? मॅडमने शिकवली. ओके, मग त्या मॅडमचं नाव काय आहे? शिल्बा तिरबानी. हा, व्हेरी गुड. मला तुझ्याशी बोलून खूप मजा आली नव्या. असं छान अभ्यास करत राहा नव्या. ऑल द बेस्ट. बाय बाय. 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 वा, क्या बात है. नव्याने अगदी 3ही भाषांमध्ये गाणं म्हटलं. ट्विंकल ट्विंकल म्हटलं, मछली म्हटलं, येरे येरे पावसा. आणि नितीनजी, येरे येरे पावसा हे म्हणजे अगदी ह्या मुलांचं फेवरेट गाणं, कविताच वाटते मला. प्रत्येक मुलाला आपण जेव्हा आपण म्हणतो की एखादं गाणं कविता म्हणून दाखवतेस का, दाखवतोस का, तर प्रत्येक जण आधी हेच म्हणणार, येरे येरे पावसा. हो ना, म्हणजे हे आपण अगदी प्रत्येकाने बालपणात सुरुवातीला शिकलेलं जणू काही पहिलं बालगीतच आहे, अशा पद्धतीने सगळी मुलं म्हणतात आणि मजा येते. सगळ्यांना हे गाणं इतकं आवडतं. सोपं आहे ना ते आणि सर्वांना येतं इथे. पण त्याच्यात पावसाचा उल्लेख आहे. पाऊस म्हटलं की पाणी, जल, म्हणजे जल ही जीवन हे म्हणतात, हे त्याचवरून आपल्याला समजतं नाही का? त्यामुळे पावसाचं आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात खूप महत्वाचं स्थान आहे. रेश्मा, तुला माहितीये का की हे पावसाचं पाणी म्हणा किंवा एकंदरीतच आता पाणी साठवण्याच्या ज्या व्यवस्था असतात त्या कशा आहेत आणि पूर्वीच्या काळात कशा होत्या? म्हणजे मला आत्ताच्या काळातल्या माहिती आहेत व्यवस्था, पण पूर्वीच्या काळातलं सॉरी नाही आयडिया. बरोबर. मग आत्ताच्या काळात आपण जसं पाहतो की तलाव आहे, धरणं आहे, वेगवेगळ्या व्यवस्था सुद्धा शासनाने केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये पाणी फिल्टर केलं जातं, साफ केलं जातं आणि मग त्याचा पुरवठा केला जातो. गावागावांमध्ये वेगवेगळ्या आपल्याला हँडपंप दिसतात, विहिरी आहेत, तलाव आहेत, नद्या आहेत. ह्या सर्वांचा आपल्याला उपयोग होतोच. पण इतिहासाच्या काळात जेव्हा इतक्या आधुनिक व्यवस्था नव्हत्या, त्या काळात सुद्धा पाणी साठवण्याच्या फार इंटरेस्टिंग अशा पद्धती होत्या. तर त्याच्याबद्दल आता आपण ही माहिती जाणून घेऊया. ओके. प्रथमचे डिजिटल साक्षर घेऊन येत आहे जुने जलसाठे. मुलांनो, आता आपण पाणी साठवण्याच्या विविध पद्धती पाहू. पूर्वीच्या काळात पाणी साठवून ठेवण्याच्या अनेक पद्धती होत्या. आजच्या काळात त्यांचा फारसा वापर होत नाही, परंतु त्यांचे पडीक स्वरूपातील अवशेष सर्व भागात पाहायला मिळतात. त्यातील काही खूप सुंदर आहेत. यातील काही जलसाठ्यांचे पाणी कधीच आटत नाही. त्यातील काही पद्धती आपण पाहणार आहोत. विहीर. मुलांनो, तुम्ही विहीर प्रत्यक्ष पाहिली असेल. ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात विहिरी पाहायला मिळतात. जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी मिळवण्यासाठी विहिरी खणल्या जातात. रुंद असा 7 ते 8 फुटाचा गोलाकार खड्डा खणला जातो. त्या खड्ड्यात जमिनीतील झऱ्यांमार्फत पाणी साठतं. हे पाणी प्रामुख्याने गावातील पाण्याची गरज भागवण्यासाठी वापरलं जातं. तसेच शेतातही अशी विहीर खणून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. किल्ल्यांवरचे तलाव व टाक्या. मुलांनो, आपण शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ले बघितले तर ते डोंगरात, उंचावर असायचे. अशा ठिकाणी पायथ्याकडून माथ्याकडे पाणी नेणे म्हणजे अशक्यच होते. म्हणून महाराजांनी गडावरतीच पाण्याच्या बांधीव टाक्या व तलाव बांधून घेतले. या तलावात पावसाचे पाणी साठत असे, तसेच टाक्यातही पाणी असे.
हे पाणी पूर्वी किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवत असे. आजही शिवनेरी सारख्या गडावर असे तलाव पाहायला मिळतात. आड. मुलांनो, विहिरीसारखाच परंतु आकाराने घेर कमी असलेला खड्डा म्हणजे आड होय. पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी पूर्वी आड खणले जायचे. पाणी काढण्यासाठी दोरीला भांडे बांधत असत, त्याला पोहरा म्हणत. ते भांडे आडात टाकून त्यातून पाणी काढले जायचे. जुन्या मराठी चित्रपटात असे आड पाहायला मिळतात. सांगली जिल्ह्यात आटपाडी नावाचे गाव आहे. या गावात पूर्वी प्रत्येक वाड्यात आड होते. या आडांना वर्षभर पाणी असायचे. पुढे या गावाला नळाने पाणी पुरवले जाऊ लागले. त्यानंतर आडांचा वापर बंद झाला. ते दगड मातीने बुजवले गेले. आता या गावात खूपच कमी आड उरले आहेत. अनेक गावांमध्ये असेच झाले आहे. नदी व बंधारा. नदीतून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी नदीवर दगड किंवा मातीचे बांध किंवा बंधारे बांधले जातात. त्यामुळे साठलेले पाणी जमिनीत मुरते व आसपासच्या परिसरातील जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. तसेच हे पाणी शेतीसाठी व जनावरांना पिण्यासाठी वापरता येते. जुने तलाव. ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी आहे किंवा त्या प्रदेशातून एखादी मोठी नदी वाहत नसेल तर अशा प्रदेशात पूर्वी पाण्याची गरज भागवण्यासाठी तलाव बांधले जायचे. बहुतांश तलाव बांधण्यासाठी दगड व चुना वापरला जायचा. या तलावातील पाण्यावरच त्या प्रदेशातील लोकांना वर्ष काढावे लागे. जुने हौद. पूर्वीच्या काळात पाणी साठवण्यासाठी हौद वापरले जायचे. हे हौद चारही बाजूंनी बांधलेले असायचे. यांची रुंदी व खोली जास्त असे. हे हौद प्रामुख्याने जुन्या काळातील मोठ्या शहरांमध्ये आढळतात. उदाहरणार्थ औरंगाबाद. अशा हौदातील पाण्याचा आजही वापर काही ठिकाणी केला जातोय. अशा तऱ्हेने पूर्वीच्या काळी पावसाच्या पाण्याची साठवणूक करण्यासाठी विविध पद्धतींचा उपयोग केला जात असे. मुलांनो, शाळेबाहेरच्या शाळेने सुरू केलेल्या वाचनमालेसाठी तुम्ही पाठवलेले तुमच्या वाचनाचे व्हिडिओ आणि ऑडिओ आम्हाला मिळत आहेत. त्याबद्दल तुमचे सर्वांचे कौतुक. आता आपण त्यांच्याचपैकी हे वाचन ऐकूया. नमस्कार, मी हर्षदा विजय कुष्टे, पत्ता मुक्काम पोस्ट झापडे, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. विषय आहे कोरोना महामारी. जगाच्या इतिहासात कधीही न घडलेले परिवर्तन आणि ज्या गोष्टीचा कधीच विचार केलेला नाही अशी असाध्य गोष्ट जी साध्य झाली ती म्हणजे जगाची स्थिरता. 2020 नवीन वर्ष म्हटलं की प्रत्येकाचं सुरूच असतं नव्या संकल्पना म्हणा किंवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मिळालेली नवीन संधी. परंतु विचार मात्र एकच, ध्येय आणि ध्येय साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो तो म्हणजे शाळकरी विद्यार्थी. कारण शाळेतूनच सुरुवात होते उज्ज्वल भविष्याची. कोरोना दिसतो कशासारखा तर ताज सारखा. वा, ज्या विषाणूमुळे अनेक लोक बेरोजगार झाले, आयात निर्यात थांबली, उद्योजकांचे करोडोचे नुकसान झाले, अनेक लोक मृत्युमुखी पडली. आयुष्यभर काबाड कष्ट करून जमवलेला पैसा एका प्लाझ्मा उपचारासाठी जावा यापेक्षा मोठे दुर्दैव अजून काय असू शकते. इतके असूनही या महाभयंकर विषाणूला विशेषण काय तर ताज. शाळा म्हणजे काय तर चार भिंती समोर फळा, शिक्षक आणि विद्यार्थी. खरं तर या चार भिंतीमध्येच दडलेले असते ज्ञान, संस्कृती आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम. आणि हा त्रिवेणी संगम तेव्हाच होईल जेव्हा विद्यार्थी शाळेत असेल. कोरोना संकट काळात शासन ओरडून सांगत आहे घरात राहा, सुरक्षित राहा, तरीही आजही काही माणसे मास्कचा वापर न करता हिंडत आहेत. अशा वागण्यावर शासनाची प्रतिक्रिया तरी काय असावी हे जनतेने सांगावे. महामारीच्या कालावधीत गरज आहे ती शासनाने दिलेल्या सर्व नियमांची अंमलबजावणी करण्याची. आणि प्रत्येक नागरिक जेव्हा नियमांना धरून चालेल तेव्हाच प्रादुर्भाव थांबेल. परिणामतः आत्मनिर्भर भारत उद्दिष्ट सफल होईल. वा, छान वाचन झालं. मिटिंगजी, आज आपण परिसर बद्दल बोलतोय, एकूणच निसर्गाबद्दल बोलतोय. तर मग आता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण काय अभ्यास दिला होता? रेश्मा, आपण 6वी ते 8वीच्या मुलांना सुद्धा निसर्गाच्या संदर्भातला अभ्यास दिला होता. आणि त्यात त्यांना असं विचारलं होतं की हवा आहे ती काय मान्य आहे, हवा वाहते हे कशावरून कळतं हे निरीक्षण करून आपल्याला त्यांनी उदाहरणासकट सांगायचं. तर हा इंटरेस्टिंग अभ्यास आपल्या इयत्ता 6वी ते 8वीच्या मुलांनी केला आहे.
त्यांच्यापैकी आपण आता बोलूया प्रज्ञा वाघमारे या इयत्ता 7वीतल्या मुलीशी, जी राहणारी आहे गाव सोलगाव, जिल्हा जालना इथली. तिच्याशी बोलूया आणि तिचे बाबा श्री जगन वाघमारे यांच्याशी बोलूया आणि समजून घेऊया की नेमकं हवा वाहते हे कशावरून कळते याबद्दल तिने काय उत्तर शोधलं. ओके. हॅलो जगनजी, नमस्कार. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? छान आहे. अच्छा, प्रज्ञेचा अभ्यास कोण घेतं घरी? मी घेतो, आई घेते, दोघं पण घेतो आम्ही. अरे वा, छान. आणि आपण काय करता? शेती काम करतो मी. अरे वा. आणि प्रज्ञाला रोज अभ्यास येतोय आमच्याकडून शाळेबाहेरच्या शाळेमधून? हा, येतोय ना. ओके. जगनजी, हा जो अभ्यास येतो आहे तो तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळतो की SMS वर मिळतो? व्हॉट्सअपवर मिळतो सर, आणि SMS पण येतात आणि लिंकवर मग अभ्यास डाउनलोड करून अभ्यास करायला होतो. बरं, छान. मग आम्हाला प्रज्ञाशी बोलायला आवडेल. हा, ठीक आहे, चालेल सर. हॅलो. हॅलो प्रज्ञा. हा सर, बोला. कशी आहे? बरी आहे. तू आता कोणत्या वर्गात गेली आहे? 7वी. 7वीला गेली आहेस का? हा. ओके, बरं. तुझ्या शाळेचं नाव सांगशील का आम्हाला? हो. सांग बरं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोलगाव. वा, छान. तुला शाळेबाहेरच्या शाळेमधून अभ्यासाचे मेसेज मिळतात का सरांकडून? हो. मग काल जो अभ्यास दिला होता आम्ही तो होता हवा वाहते हे आपल्याला कशावरून कळतं? कानाचे पात्यामुळे कळते. मग आणखीन सांग ना, थोडं माहिती सांगा मला. झाडाचे पाने हलचत तवा तेव्हा दिसत. अच्छा, तेव्हा समजतं की हवा वाहते आहे. हो. आणखीन कशावरून कळतं बरं? मंदिरात झेंडा लावलेला तो ज्या दिशेने फडकतो तेव्हा कळते. हवा वाहते आहे. हो. छान. आणखीन जमिनीची धूळ उडते तेव्हा पण कळतं का आपल्याला? हो. बरोबर. आणि आपण कपडे सुकायला टाकले ते ज्या दिशेने होते त्या दिशेने आपल्याला कळते. शाबास, छान छान. भरपूर उदाहरणं तू सांगितली. थँक्यू. गुड. प्रज्ञा, तुला शाळेची आठवण येते का? हो. मग तू अभ्यास कसा करतेस? सर पाठवतेच ना, तर ते अभ्यास करते. पण मग एकटीच बसून अभ्यास करतेस की तुला कोणी मदत करतं? मी एकटीच करते. अच्छा, गुड. मित्रमैत्रिणी तुझ्या सोबत नसतात का अभ्यास करताना? नाही, मी एकटीच असते. बर, ओके. प्रज्ञा, तुझा आवडता विषय कोणता? मराठी. गुड. ओके. वा, छान. मग आम्हाला वाचून दाखवतेस का मराठीच्या पुस्तकातलं? बरं. कोणता धडा वाचते आहे? तोरणी. बरं, वाच बरं. गाव सोडून गाडीत बसल्यावर सगळ्यांच्या डोळ्यासमोर फक्त ऊस दिसत होता. निघल्यापासून गावाकडच्या विचारानं सगळ्यांच्या मनात काऊर उठलं होतं. परक्या गावात आपण केव्हा आलो हे तारा अन शंकरला उमगलच नाही. सगळ्या तोडणीवाल्यांनी मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्या. बैलाच्या मानेवर जू खाली ठेवताच सगळी बैल शेपटी अंगावर मारत अंग हलवायला लागली. बायकांनी गाडीजवळ चुली पेटवल्या. बाप्या माणसांनी बैल आणि पोरांनी बदलल्या कळशा घेतल्या व नदीवर गेली. दामूनही आपली बैल नदीवरून पाणी पाजवून आणली. मीरा आणि वसंत फिरावर पाहण्यासाठी नंबर लावला होता. तारानं भाकरी थापून तव्यावर पिठलं टाकलं. तेवढ्यात पोरं म्हणाली घेऊन आली. अव पाचुंदा सोडा. लक्ष्मीनं दिलेला आवाज दामून ऐकला आणि पाचुंदा सोडून गुडघ्यानं सरमट कडकडा मोडून बैलासमोर सारलं. तसाच रामा सोंडू शंकर सगळ्यांनी आपापला परीन बैलासमोर सरमट मोडून टाकलं. छान वाचलंस प्रज्ञा, खूप छान. प्रज्ञा, तुला मोठं होऊन कोण बनायला आवडेल? मोठं होऊन? हो, कलेक्टर. व्हेरी गुड. खूप छान. त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो, वाचन करावं लागतं, माहित आहे ना तुला? हो. व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू. तयारीसाठी तुझ्या. ओके. हो. बरं, बाय बाय. बाय 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 बाय. प्रज्ञाने हवा वाहते कशावरून याची कारण छान सांगितली, नाही का स्मृतींजी? आणि हवेबद्दल आणि हवा कशी वाहते हे कळण्याची कारण जी तिने सांगितली. हवा म्हणजे वारा, याची एक गोष्ट वाचून दाखवूया की आपण सगळ्या मुलांना? अरे वा, हो चालेल की. तर मुलांनो, आम्ही तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवतो आहे. त्या गोष्टीचं नाव आहे वारा. लेखिका आहेत डॉक्टर माधुरी पै आणि प्रकाशक आहेत प्रथम बुक. आंघोळ करताना मजा येते, ओल्या अंगाला गार गार वाटते. कोणामुळे बरं? तो वारा. गरम दूध कपात ठेवले, दूध लवकर गार झाले.
कोणामुळे बरं? तो वारा. खिडकीचे पडदे उडू लागले, समोर येऊन अंगाला चिकटले. कोणामुळे बरं? तो वारा. लक्ष दिशी वीज चमकली, काळ्या ढगांची गर्दी वाहू लागली. कोणामुळे बरं? तो वारा. फांद्या हल्ल्या, पाने हल्ली, बघता बघता फुले पडली. कोणामुळे बरं? तो वारा. अंगणात खेळ रंगात आला आणि लाडूचा गोड वास आला. कोणामुळे बरं? तो वारा. खिडकीवरचा काचेचा पेला खाली पडून खळदिशी फुटला. कोणामुळे बरं? तो वारा. शिटी झाली, दूर स्टेशनवर गाडी आली. गाडी नाही दिसली, पण शिटी ऐकू आली. कोणामुळे बरं? तो वारा. दिसत नाही, बोलत नाही, पण खूप कामे करतो. तो वारा. मस्त मजेशीर होती गोष्ट. आलं लक्षात मित्रांनो? हवा दिसत नाही, पण ती जाणवते. हवेला दिशाही नसते. आणि गंमत म्हणजे दिशा आणि दशा यामध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे. पण अभ्यास केला, मेहनत घेतली तर करिअरला दिशा निश्चित मिळेल. आणि हो, दशा करून घ्यायची नसेल तर वाचत राहा, पाढे म्हणत राहा. नितीनजी, आपल्या शाळेबाहेरच्या शाळेने जणू काही एक शिक्षणाची चळवळ उभी केलेली आहे. म्हणजे मुलांना शिक्षित ठेवण्यासाठी एक मोठी चळवळ, एक भक्कम चळवळ शाळेबाहेरच्या शाळेनं उभी केलेली आहे, नाही का? हो ना. आपल्या देशामध्ये, विशेषतः महाराष्ट्र राज्यामध्ये इतिहासात जर पाहिलं तर शिक्षणासाठी पुढाकार घेतलेल्या बऱ्याच चळवळी आपल्या राज्यामध्ये घडलेल्या आहेत. म्हणजे अगदी महिलांच्या शिक्षणाबद्दल असेल, सर्वांपर्यंत शिक्षण पोचावं म्हणून उभारलेली चळवळ असेल, किंवा शिक्षणाच्या अधिकाऱ्याच्या कायद्याची चळवळ असेल, अशा अनेक प्रकारच्या शैक्षणिक चळवळी आपल्या राज्यामध्ये आजवर घडलेल्या आहेत. त्यांच्यापैकी मला इथे उल्लेख करायला आवडेल, 2005 साली वाचनाची चळवळ डॉक्टर माधव चव्हाण यांच्या पुढाकाराने देशभर राबवली गेली. तर त्याच संदर्भात आणि शाळेबाहेरच्या शाळेला सुद्धा त्यांनीच मार्गदर्शन केलं होतं. त्यामुळे आता आपण त्यांची मतं समजून घेऊया की नेमकं या मुलांच्या शिक्षणासाठी अजून आपण काय प्रयत्न केले पाहिजे. ओके. नमस्कार माधव सर, तुमचे पुन्हा एकदा शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. तुम्ही गेल्या 20 वर्षापासून एका बेसिक गोष्टीसाठी आग्रही आहात, ते म्हणजे मुलांनी नीट वाचलं पाहिजे आणि शिकलं पाहिजे. तर अशा प्रकारची चळवळ जेव्हा तुम्ही पुकारलीत आणि त्याला खूप साऱ्या देशभरातनं तितकाच प्रतिसाद आला, तर आम्हाला तुमच्याकडून या चळवळीच्या निमित्ताने वाचनाबद्दल तुम्ही इतके का आग्रही आहात आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं तर आम्हाला खूप आवडेल. त्याचं असं आहे की आमच्या लहानपणी, तुम्ही म्हाताऱ्या म्हणतो सारखं बोलतो याची मला जाणीव आहे, पण खरोखरीच आमच्या लहानपणी माझ्या घरामध्ये रेडिओ सुद्धा नव्हता. टेलिव्हिजनचं फारच दूर. म्हणजे माझ्या घरामध्ये म्हणून मी टेलिव्हिजन घेतलं केव्हा, जेव्हा मी अमेरिकेमध्ये राहायला लागलो तेव्हा एक सेकंड हँड टेलिव्हिजनने सुरुवात केली, कारण मी विद्यार्थी देशामध्ये तशी गरिबीच होती आमची सगळी. तेव्हा आता ज्या गोष्टी विशेषतः मध्यम वर्गामध्ये, मध्यम उत्पन्नाच्या घरामध्ये लोक गृहीत धरतात, तसं लहानपणी आमच्या अजिबातच नव्हतं. आणि त्यावेळेला पुस्तकं हीच एक गोष्ट जिथे हाताला लागेल तिथे उपयुक्त होती, रंजक होती. रेडिओ असा लांबून ऐकू यायचा आम्हाला. विविध भारती लागलेली असेल की क्रिकेटची कॉमेंट्री सुद्धा लांबून ऐकू यायची. आणि पानवाल्याच्या दुकानासमोर मुंबईत गर्दी करणं आणि विचारायचं स्कोर काय झाला. अशी सगळी स्थिती होती. आणि त्यावेळेला पुस्तक ही एक गोष्ट होती. आणि त्यामुळे आम्हाला जेव्हा पुस्तकं मिळायची, विशेषतः शाळेमधनं जेव्हा पुस्तकं मिळायची तेव्हा खूप आनंद व्हायचा. आणि आमच्या शाळेमध्ये वाचनालय बऱ्यापैकी होतं. मला आठवत आहे, माझ्या प्राथमिक शाळेमध्ये एका पेटीमधनं आम्हाला पुस्तकं मिळायची. माध्यमिक शाळेत गेलो तेव्हा वाचनालयाची एक खोली होती, त्याच्यामध्ये ते आमचे आत्रे सर जपून ठेवायचे पुस्तकं आणि एकेकाला येऊन घेऊन द्यायला द्यायचे, काय वाचलंस म्हणून विचारायचे. नंतर असं वाटतं मला की हळूहळू कमी कमी होत गेलेलं आहे. आम्हीच त्याला
हातभार लावला म्हणायला पाहिजे. दूरदर्शन चालू झालं, चित्रलेखा चालू झालं आणि मनोरंजन हे पुढे आलं आणि त्याच्यातून मनोरंजना वाटे अभ्यास होईल, ज्ञानप्राप्ती होईल असं काहीतरी आपल्याला समज झाला. हे खरंही आहे, नाही असं नाही, कारण याच्यामुळे लोकांच्या कानावर अनेक गोष्टी पडल्या, दिसायला खूप गोष्टी लागल्या ज्या कधी माहीत सुद्धा नव्हत्या त्या दिसायला लागल्या. पण वाचनामधली जी एक गंमत आहे ती नुसत्या या पाहण्यामध्ये येत नाही. वाचन तुम्हाला करायलाच पाहिजे. वाचनामध्ये निर्णय गोष्टी असतात. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट पाहता किंवा ऐकता तेव्हा ती एका मागून एक तुम्हाला अशी तास 2 तास करत बसावी लागते. पुस्तकाचं कसं असतं की तुम्ही मागे पुढे उलट सुलट किती गतीने जाऊ शकता. मला तर काही लोक माहिती आहेत की ती इतक्या गतीने पुस्तकं वाचतात. माझीच एक नात आहे म्हणायची, ती तर मोठी मोठी पुस्तकं भराभर, आता ती काय 7-8 वर्षाची आहे. तुम्हाला सांगायला हे आम्हाला आवडेल, ह्या आपल्या शाळेबाहेरच्या रेडिओ कार्यक्रमांच्या अंतर्गत आपण गेले काही आठवडे वाचनाची स्पर्धा करतोय आणि दर वेळेला विविध भागांमधनं महाराष्ट्रातल्या मुलं आपल्याला त्यांनी वाचन केलेल्या रेकॉर्डिंग पाठवतायत आणि ते ऐकून खूप छान वाटतंय की मुलं चांगल्या प्रकारे वाचतायत. आणि हे जे तुम्ही म्हणतायत की लोकांना तुम्ही सांगितलं वाचा आणि रेकॉर्डिंग पाठवा, ही तुम्ही मोहीम घेतली आणि त्याच्यातून जी निर्माण होती ती चळवळ आहे. बरोबर. हे जर तुम्ही करायला लागलात आणि हे फार चांगलं होईल की गावागावामधनं लोक एका जागी जमून चावडीसमोर बसून जर वाचणार असतील तर फार चांगलं होईल. माझी आजी, आता माझा आतेभाऊ मला सांगतो की त्याच्याकडनं त्यांनी ज्ञानेश्वरी वाचून घेतली. तिला येत होता वाचता, पण तिला वाचून घ्यायची आवड होती कोणाकडून तरी. हे जे सगळं आहे याची फार फार महत्व आहे, कारण असं जे लिहिलेलं असतं ते प्रत्येक वेळेला तुम्हाला ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून प्रत्येक वेळेला दाखवता येतं असं नाही. वाचनाने एक गंमत असते, स्वतः आपण विचार करतो, त्याच्यातून एक कल्पनाही तयार करतो. तुम्हाला असं माहित असेल की एखादी कादंबरी किंवा एखादं पुस्तक जे लिहिलेलं आहे ते तुम्ही वाचलंय आणि त्याच्यावरच सिनेमा निघाला तर त्यामध्ये खूप मोठा फरक पडतो. बरोबर. जे तुम्ही वाचले तेव्हा तुमची कल्पनाशक्ती आणखीन विस्तृत होते, तुम्हाला नवीन नवीन शब्द कळायला लागतात, नवीन नवीन गोष्टी तुम्हाला समजतात. बरोबर. एक माध्यमच वेगळं आहे आणि त्याच्यामध्ये इतकं ग्रथित आहे मानवी ज्ञान, हे सगळं लिखित स्वरूपामध्ये ग्रथित आहे. ते सगळं काही ऑडिओ व्हिज्युअल मध्ये येणार नाही. बरोबर. तेव्हा ते आपण जितकं वाचू तितकं ते महत्वाचं आहे. आणि ही गोष्ट, वाचन ही गोष्ट ही मानवांनी स्वतः निर्माण केलेली आहे. बरोबर. ती निसर्गाने दिलेली नाहीये. निसर्गाने आपल्याला डोळे दिलेत, बघायला दिलेलं आहे, पण त्याच्यावर तुझं प्रोसेसिंग आहे, त्याचे शब्द आहेत, त्यातली जी भाषा आहे, हे सगळं आपण निर्माण केलेलं आहे. आणि ते जर शिकायचं असेल आपल्याला तर वाचन हे शिकणं फार गरजेचं. पण इथे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल तर, की आता जी परिस्थिती आहे आपल्या देशाची, की जवळपास गेली 15 वर्ष आपण असर सर्वेक्षणाच्या माध्यमातून समजतो आहोत की निम्म्या मुलांना वाचता येत नाही. तर अशा परिस्थितीत सर्वांनी वाचायला पाहिजे, यासाठी आपण सोप्या पद्धतीने सर्वच घटकांना एकत्र आणून काय नेमकं करू शकतो? बरंच काय करता येण्यासारखं आहे. आता मध्यंतरीच्या काळामध्ये, आता काय परिस्थिती आम्हाला नेमकं माहित नाही, थोडं संशोधन केलं तर कळेल सुद्धा, पण मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे मोबाईल फोन येण्याच्या आधी 90 मध्ये वगैरे असं होतं की वर्तमानपत्र जी पूर्वी फक्त शहरात असायची ती खेडोपाडी जिल्ह्यामध्ये ती प्रसिद्ध व्हायला लागलेली होती. आणि त्याचा अर्थच असा होता की खेडोपाडी सुद्धा लोक वाचन करायला लागले होते. कृषीबल सारखं एक वर्तमानपत्र खूप लांब पर्यंत पोहोचत होतं. आता ती जी वर्तमानपत्र आहेत ती आता तुम्हाला मोबाईल फोनवर सुद्धा मिळायला लागली आहेत. म्हणजे वाचनाला तुम्हाला उपलब्धता होत नाही असं नाही, उपलब्धता आहे, पण त्याची गोडी कशी लावायची, वाचनाची गोडी कशी लावायची. आता हेडलाईन फक्त वाचणे असं एखाद्याच वाचनाचं स्वरूप झालं असेल. बरोबर. ती जर गोडी वाढवायची असेल तर आपल्याला साहित्य निर्माण करायला पाहिजे, नुसती वर्तमानपत्र करून उपयोग नाही. बरोबर. मुलांच्या करता साहित्य, अधिक माहितीपूर्ण साहित्य, अधिक रंजक पण माहितीपूर्ण साहित्य असं तयार करण्याच्या मागे गुंतवणूक करण्याची गरज आहे. गुंतवणूक हा शब्द मुद्दाम वापरतो. बरोबर. श्रमाची, कौशल्याची आणि साधनेची, पैशाची, सर्व प्रकारची गुंतवणूक त्यात केली पाहिजे. बरोबर. सहजगत्या मार्केटमध्ये होईल अशी गोष्ट नाहीये. ती करण्याकरता कोण कसं करेल. महाराष्ट्रामध्ये ग्रंथालय वाचक चळवळ म्हणून सुरू झाली होती, अजून मी चालू आहे म्हणायला पाहिजे. पण तशा तऱ्हेच लहान मुलांच्या करता वाङ्मय चळवळ जर सुरू झाली आणि ती जर तुम्हाला करता येत असेल या रेडिओच्या माध्यमातून तर फार चांगलं होईल.
खूप छान सर, तुम्ही हे चांगले सजेशन्स दिलेले आहेत आणि याच्यामधनं असं दिसतंय की वाचनासाठी एकंदरीत वातावरण निर्मिती आपल्याला करायची आहे आणि त्या वातावरण निर्मितीसाठी आपण आज जे सल्ले दिलेले आहेत त्याचा आपण नक्कीच विचार करू आणि कृती करू. त्याबद्दल तुमचे आज या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर वाचत राहा, पाढे म्हणत राहा आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आम्हाला नक्की पाठवा 9167132904 या क्रमांकावर. क्रमांक पुन्हा एकदा सांगते 9167132904. आपके मैसेज का हमें इंतजार रहेगा. भेटूया पुढल्या भागात. तोपर्यंत थोडा अभ्यास, थोडी मस्ती करत राहा. बाय बाय. नमस्कार.